वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 10वी मधील 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाइट या कवितेखालील असलेल्या इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. म्हणजे कवितेच्या मदतीने खालील वाक्य पूर्ण करा. क्वेश्चन फर्स्ट, the child wants to show small moons of light from dash dash dash. म्हणजे याचा आन्सर येईल the child wants to show small moons of light from the city to his village. Question B, according to the child the route of his village is tough and full of dash dash dash. तर याचा आन्सर येईल according to the child the route of his village is tough and full of snakes and scorpions. Question C, the child wants a basket full of moonlight on dash dash dash. तर याचा आन्सर येईल the child wants a basket full of moonlight on lawn. Question D, the child wants to light the dark route so that his dash dash dash. तर याचा आन्सर आहे the child wants to light the dark route so that his father returns early. प्रश्न दूसरा, write down the describing words used for the following nouns. खालील दिलेल्या नामांचे वर्णन करणारे शब्द लिहा. पहिला शब्द आहे मून्स, यासाठी वर्णन करणारा शब्द आहे स्मॉल म्हणजे स्मॉल मून्स. दुसरा आहे रूट, वर्णन करणारा शब्द आहे टफ आणि पूर्ण शब्द आहे टफ रूट. तिसरा आहे विलेज, याचा वर्णन करणारा शब्द आहे माय विलेज. चौथा शब्द आहे मॉर्निंग, याचा वर्णन करणारा शब्द आहे अर्ली मॉर्निंग. प्रश्न तिसरा, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाउ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. आन्सर इन युअर नोटबुक. म्हणजे कवितेतील मुलाला आपल्या गावचे प्रश्न सोडवायचे आहेत. खालील इच्छेच्या आधारे मुलगा प्रश्न कसे सोडवू शकतो याचे उत्तर तुमच्या वहीत लिहा. या ठिकाणी आपल्याला 2 इच्छा दिलेल्या आहेत, त्या आधारे तो कसे गावचे प्रश्न सोडवू शकतो ते पाहूया आपण. हे आहे गिव्ह मी मूनलाइट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. तर याचा आन्सर the child can solve the problems of the village by taking seeds of moonlight and sowing them on sides of the path and that leads from the city to his village. This way the whole path will light up and not be dark anymore. All villagers can return home early and spend more time with their children and families. B आहे I want to light the dark route so that my father returns early. म्हणजे माझे वडील लवकर परत यावेत म्हणून मला अंधाऱ्या मार्गावर प्रकाश टाकायचा आहे. याचा आन्सर the child wants to light the dark route so that his father returns early and spends more time with him. By lighting up the path, the villagers can come home quickly and spend more time with their families. प्रश्न चौथा, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे खालील गोष्टी सिद्ध करणाऱ्या कवितेतील ओळी निवडा आणि त्या लिहा. यातील ए आहे फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. याचं आन्सर येईल व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम ॲस्लीप. म्हणजे माझे वडील घरी परतले तेव्हा मी झोपलेला असतो. बी आहे eager to hear fairy tales from his father. म्हणजे वडिलांकडून परीकथा ऐकण्यास उत्सुक असतो. तर याची ओळ येईल आन्सर येईल I too want to hear fairy tales and stories from him. म्हणजे मलाही त्यांच्याकडून परीकथा आणि कथा ऐकायच्या आहेत. क्वेश्चन सी, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. म्हणजे अंधार दूर करा आणि अंधाऱ्या वाटेमध्ये प्रकाश आणा. तर याच्या लाईन्स आहेत. आन्सर आहे याचं आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे माझे वडील लवकर परत यावे म्हणून मला अंधाऱ्या मार्गावर प्रकाश टाकायचा आहे. प्रश्न पाचवा, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग
फुल ॲज अ सफिक्स, म्हणजेच फुल या प्रत्ययाचा वापर करून शक्य तितके शब्द लिहा. फॉर एक्झाम्पल बास्केटफुल, कलरफुल, माउथफुल, हाऊसफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, हँडफुल, ग्रेटफुल, फॉरगेटफुल, सॉरोफुल. तुम्ही तुमच्या मनाने इतरही शब्द समाविष्ट करू शकता. प्रश्न 6. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम, म्हणजेच कवितेमधून अनुप्रास अलंकार व पुनरावृत्ती अलंकार याची उदाहरणे निवडा व ती लिहा. या ठिकाणी आपण ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्यास सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार तयार होतो. थोडक्यात एक अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असते. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ठिकाणी यस या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. दुसरं उदाहरण पाहूया. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. याही ठिकाणी यस या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून ही वाक्ये ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकारची उदाहरणे आहेत. आता आपण रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केल्यास पुनरावृत्ती अलंकार तयार होतो. थोडक्यात एक शब्द पुन्हा पुन्हा आलेला असतो. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ठिकाणी स्मॉल या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. दुसरा ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या ठिकाणी मून या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. प्रश्न 7. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. कवितेचे रसग्रहण लिहा. हा क्वेश्चन बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन 3 मध्ये 5 मार्कासाठी फिक्स विचारण्यात येतो, त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. टायटल कवितेचे शीर्षक बास्केटफुल ऑफ मूनलाईट. पोएट कवीचे नाव सुनील शर्मा. राईम स्कीम पोयम हॅजंट राईम स्कीम म्हणजे कवितेला राईम स्कीम नाही. फेवरेट लाईन तुमच्या आवडीची ओळ या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मी या ठिकाणी माझ्या आवडीची ओळ लिहिलेली आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीची इतरी ओळ लिहू शकता. पुढील आहे फिगर ऑफ स्पीच. कवितेत आलेले अलंकार ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन अनुप्रास अलंकार आणि पुनरावृत्ती अलंकार. थीम सेंट्रल आयडिया कवितेची मध्यवर्ती कल्पना. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लोनलीनेस ऑफ द चाइल्ड इन रिमोट विलेज. दुर्गम खेड्यातील मुलाचा एकेरीपणा ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. 8. राईट अँड इमेजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोयम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. म्हणजेच चंद्राला एक काल्पनिक पत्र लिहा, त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त करा, त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा आणि कविता म्हणून पत्राचा मसुदा तयार करा. यासाठी आपल्याला काही सपोर्टिंग पॉईंट्स दिलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे. साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इनफायनाइट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक. पत्र पाहूया. रोहित मोरे, 7 मोरे होम, SD रोड, पंढरपूर, 413304, 17 July 2022. Dear Chandu Mama, how are you? I am fine here. Chandu Mama, you are very beautiful. I like your beauty very much. Your cool light gives us comfort and soothes our body and soul. Your light illuminates the darkness of the night. When I was a child, I would spend hours looking at you. My grandmother sings your song. Give my love to all stars. I am waiting your reply. Yours lovingly, Rohit More. प्रश्न 9. Discuss with your friend, brother, sister, your classmate and write your list of wishes to make your village, town, city people happy. You can use the following words. म्हणजेच आपल्या गावातील शहरातील लोकांना आनंदी ठेवण्याकरता तुम्ही
तुमच्या इच्छेनुसार कोणत्या गोष्टी व्हाव्यात असे तुम्हाला वाटते याची आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर, भावाबरोबर, बहिणीबरोबर चर्चा करून यादी करा। यासाठी तुम्ही खालील शब्दांचा उपयोग करू शकता: ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, कम्युनिकेट। याचे उत्तर तुम्ही पुढील प्रमाणे लिहू शकता किंवा इतरही उत्तर तुम्ही तुमच्या मनाने तयार करून लिहू शकता। पहिला आहे, ग्रेट सक्सेसफुल व्हिलेजर शूड गिव्ह सपोर्ट टू डेव्हलप आवर व्हिलेज। आपल्या गावाचा विकास करण्यासाठी महान यशस्वी ग्रामस्थांनी सहकार्य करावे। दुसरा आहे, आय विश पीपल फोकस ऑन हार्ड वर्क अँड ऑनेस्टी। माझी इच्छा आहे की लोकांनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करावे। तिसरा आहे, आय विश पीपल शेअर देअर प्रॉब्लेम्स विथ ईच अदर। लोकांनी त्यांच्या समस्या एकमेकांबरोबर शेअर कराव्यात अशी माझी इच्छा आहे। चौथा आहे, एव्हरीवन शूड टॉक इन गुड मॅनर, म्हणजेच प्रत्येकाने चांगले बोलले पाहिजे। पाचवा आहे, आय विश पीपल हेल्प टू ईच अदर। सहावी आहे, आय विश पीपल कोऑपरेट विथ ईच अदर। लोकांनी एकमेकांना सहकार्य करावे अशी माझी इच्छा आहे। सातवा, आय विश पीपल मेंटेन गुड कम्युनिकेट। लोकांनी चांगला संवाद साधावा अशी माझी इच्छा आहे। प्रश्न 10वा, लेट अस कंपोज इमेजिनरी पोएटिक लाईन्स, म्हणजेच काल्पनिक कवितेच्या ओळी लिहा। काही ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत, काही आपण स्वतः तयार करायचे आहेत। मी कशा प्रकारे तयार केले आहेत पाहूया आता। सोविंग द सीड्स ऑफ मूनलाइट, आय शॅल वेट फॉर देम टू ग्रो। ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी, वी शॅल लर्न द होल ऑफ देम। देअर रेसिडेन्स अँड देअर वर्क, माय ड्रीम्स विल पुट ऑन अ शो। या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने इतरही ओळी लिहू शकता। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा। थँक्यू।